कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील कंत्राटी फायरमन आणि चालक उद्या 1 ऑगस्ट पासून संपावर जाणार आहेत। वाढीव पगारासह महापालिकेत सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे। तब्बल 120 फायरमन आणि चालक या संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। या मागण्यांसाठी संबंधित कर्मचाऱ्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। मात्र मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। त्यामुळे आता संपाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे। दरम्यान काँग्रेसनेही फायरमनच्या संपाला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे। हा संप सुरू झाल्यास आपत्कालीन परिस्थिती अग्निशमन दलासमोर मनुष्यबळाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासन यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण। फायरमन रमीज हमीद शेख आदरवाडी अग्निशमन दलात फायरमन म्हणून कार्यरत आहे। 2021 पासून 15 नोव्हेंबर 2021 पासून आम्ही 2021 पासून काम करतोय। आमच्या आधी कोविड पासून पण काही मुलं काम करतायत। तर आम्हाला 2021 पासून कुठलीही पगारवाढ झालेली नाहीये आणि आमचा गेल्या मागच्या वर्षी जुलै महिन्यात कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे। जर आमचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झाला असता तर आमची पगारवाढ झाली असती। मागच्या वर्षीपासून आमचा कॉन्ट्रॅक्ट फक्त 2 महिने 3 महिने एक्सटेंड वरच चाललाय, म्हणून आमचा पगारवाढ होत नाहीये। आणि आम्ही वारंवार साहेबांकडे जातोय। साहेब फक्त आम्हाला आश्वासन देतात तोंडी का तुमचा आज करतो, होईल, 2 दिवसात होईल, 10 दिवसात होईल, 15 दिवसात होईल। भरतीच्या वेळेस पण सेम झालं। आम्हाला आश्वासन दिलं गेलं का तुम्ही काही करू नका, कुठे काय जाऊ नका, भरतीमध्ये तुम्हाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत अजूनपर्यंत कुठलाही प्राधान्य नाही। भरती आली तर आता बोलतात की आमच्या हातात कुठलीही काही जबाबदारी नाहीये, सर्व महापालिका बघणार आहे। आणि आम्ही आता 1 तारखेचा लेटरही दिलाय साहेबांना आणि आयुक्त साहेबांना सुद्धा दिला आणि महापौर मॅडमांना पण दिलाय की 1 तारखेपासून आमचं पगारवाढीचं काय ते सांगा, नाहीतर मग आम्ही सामूहिक सुट्टीवर जाऊ आणि संप करू, आम्ही कामावर येणार नाही। तरी अजून आम्हाला कुठल्याही विश्वासात घेऊन कुठलीही माहिती दिलेली नाही। माझ्याकडे रुशील आणि रिओन अशा 2 कॉन्ट्रॅक्टदाराकडे काम करणारी मुलं जे फायर ब्रिगेडसाठी काम करतात गेले 2019 पासून याच्यात काही मुलं कार्यरत आहेत। या मुलांची मागणी अशी आहे की आमची पगारवाढ व्हावी। पगारवाढ केव्हा होईल? जेव्हा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होईल। तर यांचा असा आरोप आहे की जे नामदेव चौधरी अधिकारी आहेत ते ह्यांना फोन करतात आणि धमकी देतात की आपण जर अशा प्रकारे संपावर जाल, जसे की त्यांची माग आहे की आमच्या जर पगारवाढ नाही झाली तर उद्या 1 ऑगस्ट पासून आम्ही संपावर जाऊ। जर तुम्ही संपावर जाल तर तुम्हाला कोण कामावर घेतो, कसा कामावर घेतो? तर एका अधिकाऱ्याने असं ठरवू नये की कोण कामावर राहील आणि कोण राहणार नाही। आणि कंत्राटदारांना मदत करण्यासाठी तुम्ही या गोरगरीब मुलांचं हक्क मारू शकत नाही। जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केला असता तर ह्यांची पगारवाढ झाली असती आणि ह्यांच्यावर ही वेळ आली नसती की त्यांना संपावर जावं लागेल। तर नामदेव चौधरींनी जे पुढे गुळवे मॅडमकडे केलं पाहिजे होतं ते त्यांनी केलेलं नाही। जर त्यांनी रीतशीर ह्यांची मागणी जी आहे ती ऐकून घेतली नाही तर ह्यांचा जो संप आहे त्याला पूर्णपणे मी पाठिंबा देईल आणि ह्यांचा संप जसा सुरू होईल ह्यांनी हे संप कुठे करायचं, कसं करायचं ह्याचं नियोजन आम्ही नक्की करू। आणि नामदेव चौधरी यांनी यांचा जो मनमानी कारभार आहे हे थांबवावा।